पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। राजा गुरु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव शंभो शिव पार्वती महादेव। श्री गणेशाय नमः। प्रभु रामचंद्राय नमः। तदपुरी दुसरे दिवशी सरोनी नित्य कर्माशी बैसोनी अंतर सभेशी विभीषणाची बोलाविले। असो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा आशीर्वादाने कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांग गुणीपात करून कधीला सुरुवात कधीच अनुसंधान हनुमंतरायाला वरदान दिलं प्रभू रामचंद्राने ऐकिलं दोघांच्या मागण्या बरोबर झाल्या। दुसरा दिवस उगवाला दुसऱ्या दिवशी असणारे नित्यकर्म आपले असणारे केलेले त्यानंतर सभेच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र बसलेले विभीषणजी काकाला बोलवलं। सीता आणि त्रिवर्ग बंधू उभं राहिले अतिस्तपू माग मांडला उद्योग तू विभीषणा लागून। सीता माऊली आलेले आहेत असणारे लक्ष्मणजी आलेले आहेत भरतजी आले शत्रुघ्न सगळे सभेमध्ये बसलेले लक्ष प्रभू रामचंद्र आणि विभीषण काकाकडे केलं काय बोध करू लागले। विभीषणाची म्हणे रघुपती माझ करी तुझी मनोरथी आता असावे अयोध्ये प्रती माझ्या स्नेहा लागून या। मग म्हणजे विभीषण काका म्हणजे असणारे तुम्ही म्हणलं तुमच्या मनाच्या ठिकाणी काय आहे ते मला कळलं म्हणले अयोध्येच्या ठिकाणी तुम्हाला राहू वाटतं म्हणले पण म्हणले असं का तर तुमच्या अंतःकरणाच्या ठिकाणी माझ्याविषयी प्रेम आहे झडलाय त्याच्यामुळे तुम्हाला अयोध्येत राहू वाटतं। हरी लौकिकी माझी वार्तालंका दिली चरणागता ते हिरोनी सोलमता विभीषण अयोध्ये। पण लोकांच्या तोंडाला काय हात लावता येत नाही लोक म्हणते म्हणजे प्रभू रामचंद्रला त्या लंकेची हवा म्हणून विभीषण काकाला लंका आपल्या अयोध्येत ठेवला असं लोक मला म्हणतात। हरी हे तोर जगान्य सूर्यवंशी जी येईल हरिश्चंद्रादी आपला दपतन पाव। मग असं जर लोकांनी मला नाव ठेवलं तर सूर्यवंशाला असणारा कवीपणा येतोय नव आमच्या पूर्वज हरिश्चंद्र राजासारखे मी केलेल्या पापामुळे नरकाला जातील म्हणून वचन करणे पूर्वजी प्राणांत करणे परी आले तर होऊन दिले वचन आपुले सर्व। म्हणून माझ्या वचन बोलण्यासाठी म्हणजे पूर्वजांना कमीपणा येता कामा नाही पूर्वजांचं पतन होता कामा नाही माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या। हनुमंत प्रभू रामचंद्र विभीषण काकाला म्हणतात आपण वशिले कष्ट दारुण 14 वर्ष वन प्रायल आणि त्या बोलण्यासाठी वचनासाठी खरं करण्यासाठी आमच्या आम्ही तिघांनी मिळून सीता माऊली लक्ष्मणजी स्वतःने प्रभू रामचंद्र तिघांनी म्हणून मला फार कष्ट 14 वर्ष वनात घेतलं। आता दैशेची घडे परिवचन अन्यथा न होईल सोय ब्राह्मण खचेल तरी अन्यथा। आता मी तसंच होईल म्हणजे असणारा ब्रह्मांड जरी खचून पडला तरी विभीषण काका तुम्हाला दिलेली लंका तुम्हालाच दान नाही त्याच्यात मन घालणार नाही। लागी पय जाण सोय शंकरे आपण करून या कोप शमन त्रोलोकी जाण रचिले। म्हणून तर म्हणजे असणार ह्याच्यासाठी आपलं वचन खंड करण्यासाठी महादेवजीला अतिशय राग आला होता पण त्या असणाऱ्या रागाच्या भरात त्यांनी आपलं त्रिलोक्याचं रक्षण केलं म्हणतात तिसरा डोळा उघडला नाही। लंकेश बोले श्रीरामाची कैसे गल्ले कळलं कळे मदसी कृपा करून विचारेची मद विभीषण काका असं काय बोलतो प्रभू रामचंद्र तुम्ही आडवं बोलतो म्हणजे जरा सरळ सरळ बोला की आम्हाला काहीच कळलं नाही म्हणजे 9:30 वाजले। श्रीराम म्हणे रावणा दाती माझ्या कोपे झाले त्रिजगती देव येऊनी कुळपती श्री उमापती काय सांगायला प्रभू रामचंद्र म्हणाले राजा रावणाचा अंत झाला मला एवढा रागाचा राग आणि म्हणजे स्वर्गमती पाता जाणार तेवढ्या सर्व देव काकुल त्याने महादेवजीची प्रार्थना केली येऊनी दे अवतरी स्तवनी कोपते आवरी देवी लक्ष्मण चरंदरी म्हणे 8वी वचन सगळे आले सगळ्यांनी माझं असणारे स्तवन मला असणारे स्तवन केलं राग शांत करा रागावरा मी रागाला आवरलं तेवढं दक्षी म्हणजे माझ्या पाया पडलं लक्ष्मी म्हणजे म्हणले अहो तुम्ही काय म्हणला होता आम्ही शरणागता लंकराज दिले तत्वता देव पाय अन्यथा विश्व प्रलयी। ह्या विश्वाचा जर पळ झाला विश्व जर संपलं तुमचं बोलणं झालेलं होतं शरणागत विभीषण काकाला तर त्यांना लंका राज्य या तुमच्या शब्दाला खोट येईल प्रभू रामचंद्र जागेवर या। कैची लंका कैची देवाची मग रक्षिला कोण कृपा
प्राप्ती हे वचन सांग कैशनी मग उरेल असणारं लक्ष्मी म्हणजे माझ्या पाया पडून म्हणू लागलेले आहेत. कसली लंका आणि कसले बिभीषण काका म्हणले. आणि देवाचं रक्षण बी कोण करणार. तुम्हाला राग आला की सगळं जळून भस्मसात होणार. मग ही सृष्टीचं कसं होतं प्रभू रामचंद्र. तुम्ही बोललेलं खरं करून दाखवावं लागतं. नाही खरं केलं तर याची वचनासाठी तुझ निर्मित ब्रह्मसृष्टी हे जाणून राक्षस किरीटी लंका गमन म्हणून याच्यासाठी माझं बोलणं खरं करण्यासाठी ही ब्रह्मसृष्टी निर्माण होण्यासाठी लक्ष्मी म्हणजे काका आपलं बिभीषण काका तुम्ही उठा आणि लंकेला जावा. विभीषण श्रीरामाची आज्ञा वंदुनियाची मी जाईन लंकेची प्रयाण वचनाची स्वामी श्री विभीषण काका उठला प्रभू रामचंद्राच्या पाया पडला. तुमच्या आज्ञेशीर सावंद्य मानून आणि तुमचं बोलणं खरं करण्यासाठी मी लंकेला जातो. हाय कोणी श्रीराम संतोषला स्नेह करून उचंबळला विभीषण पोटेशी धरला परम भक्त म्हणून. असं प्रभू रामचंद्राने ऐकलं. आनंद झाला. आनंदाच्या भरात विभीषण काकाला उचललं. आपल्या पोटाला लागलं. श्रेष्ठ भक्त तू आहेस माझा. करुण विश्वकर्म्याचे स्मरण रूपातला धरी चरण श्रीराम म्हणे लंकेशाला गुण करी उपवने. प्रभू रामचंद्राने विश्वकर्म्याचं ध्यान केलं. मला एका रात्री सोन्या पितळ्याची ऐक गाढवाच्या लग्नात आई दाखी विश्वकर्मा जे विश्वकर्म्याचं प्रभू रामचंद्राने ध्यान केलं आणि त्याला सांगितलं लंका पूर्वीसारखी अतिशय शिशुभिवंत कर. त्रैलोक्याची संपत्ती आणून ठेवी लंके प्रती सांप्रत उद्ध्वस्त झाली होती ते करी पुन्हा त्रिलोक्याची संपत्ती लंकेत आणून ठेवा. पूर्वी आम्ही युद्ध करत असताना जी काही भिताडं पडलेली असतील काही लंकेचं दुर्गाचं नासधूत झाला असेल सर्व व्यवस्थित नीटनेटकं करा बघा विश्वकर्मा. करोनी उभवनी रत्न खचित करी सुवनी आठ बेदिया चोमरानी शोभयमान. जिथल्या तिथं पडलेली दुर्गा असतील ती व्यवस्थित त्याचं बांधकाम करा. रत्नाने असणारं मडवून टाका. पहिली सोन्याची लंका होती राजा रावणाची सोन्याची जशी ते तशी लंका करून टाका. ती शोभायमान राज मंदिरे सर्वे प्रधान दिग्रहे अपूर्वे पूर्विल्याहुनी गौरव शोभा वैभव. राजाचं घर असेल प्रधानाची घरं असतील पूर्विल्यापेक्षा राजा रावणापेक्षा अतिशय सुंदर विभीषण काकाची घरं दिसली पाहिजे. विश्वकर्मा इंजिनियर नीट करा. आशुक करी भरवे पुष्पक विमान निर्मावे मागेल ते पुरवावे विभीषणा लागू. अशोक वन म्हणजे अतिशय सुंदर बनवून टाका. म्हणजे असणार पुष्पक विमान सुद्धा विभीषण काकासाठी असणारा निर्माण करा. एवढंच नाही पूर्वी जे मागल ते विभीषण काकाला देऊन टाका. सुवेळे पुढे रणांगण रावणा सहित वृक्षगण यांचे झाले पूर्ण कंदन रक्तमास. सुवेळा पर्वत आहे. सुवेळा पर्वतावर राजा रावणाचं प्रभू रामचंद्राचं युद्ध झालं म्हणते. त्या ठिकाणी अनेक राक्षसांच्या हाडाचा मासाचा चिखल झालेला ढिगाराच्या ढिगारा. तिचे झाले डोंगर वने झाली बिबिस्त कारण ती करावी मनोहर जैसी पुरी होती. हाडांचं तिथं ढिगाराच्या ढिगारा ती सर्व असणाऱ्या बाजूला काढावेत आणि तिथं सुंदर अशी झाडी लावावी मनाला घुंट टाकायला असा सुवेळा पर्वत करा. बोलावरी लोक पाळाची तुम्ही सख्य करावे विभीषणाची रावण घरी संपत्ती जायची त्याहून विशेषी. सर्व लोक पळाला बोलवा आणि विभीषण काका बरोबर सख्यत्व मित्रत्व कर. राजा रावणापेक्षा संपत्ती जास्त विभीषण काकाची झाली पाहिजे विश्वकर्मा. बोलावली अष्टमहासी तुम्ही साय व्हावे विभीषणादी तुम्हाशी सांगतो सदबुद्धी स्वहित सिद्ध. लगेच अष्टमहासिद्धीला बोलावलं प्रभू रामचंद्राने त्यांना असणारं सांगितलं विभीषणजी विषयी तुम्हाला सांगतो स्वतःच हित कशात आहे काय काम करायचं आहे का. देवीची पाचारिले ऋषीगण तुम्ही आशीर्वाद द्यावा संपूर्ण निकुंभ बळेची काही झालं तो सिद्ध पावा. तुम्ही अष्टमहासिद्धीला सांगितलं विभीषण काकाला मदत करा. त्याच्यानंतर असणाऱ्या सर्व ऋषिगणांना बोलवलं आणि म्हणजे विभीषण काकाला आशीर्वाद द्या आणि कुंभळीच्या ठिकाणी यज्ञ करते त्या यज्ञात सहभागी व्हा. गणपती दुर्गा क्षेत्रपाळाची श्रीराम सांगे आदरेची मनोरथ पूर्व विभीषणाची कल्पतरू काम धेनु समृद्धी. जसं म्हणजे कल्पतरू कामधेनु आवडीचा धनी पुरविती. जसं आवडीचं असणारं मनात सर्व कल्पतरू कामधेनु काय पुरवितात तसं गणपती बाप्पा लोक असणारे दुर्गा आदी माय आदी शक्ती असतील. त्याच्यानंतर क्षेत्रपाळ असतं बरं का. क्षेत्रपाळ पण देव आहे. तुम्ही मंदिर कुठं आहे कुठं आहे पाचशे मंगळवार पेठेच्या तिकडे पलीकडे आहे. मल्लिकार्जुनाचं मंदिराच्या पाठीमध्ये त्याला क्षेत्रपाळ मंदिर. प्रत्येक गावाच्या ठिकाणी असतं क्षेत्रपाळ. आणि मग असे क्षेत्रपाळ ह्या ठिकाणला मी सांगितलं आणि त्यांना सांगितलं म्हणजे विभीषण काकाला जे पाहिजे ते पुरवा. प्रार्थनीय ब्रह्म देवाची तुम्ही कल्पावे राक्षसांची
पुत्र सूर्योदय संबंधाची पूर्वीपेक्षाही ब्रह्मदेवाची प्रार्थना केली म्हणजे तुमचे असणारे हे सगळे पूर्वज आहेत व्यवस्थित बोलला आपल्या बाळासारखं सगळ्याचा सांभाळ करा लक्ष द्या माझी अनेक चतुर नानावादी अलौकिक लंकेच्या ते ब्रह्मदेव म्हणजे हत्ती घोडे रथ म्हणजे असणारे अजून चतुरंग सेना सर्वच्या सर्व ज्याचं अनेक प्रकारची वाद्य विभीषण काकाला देऊन टाका धान्य धान्य किला रे वस्त्र उत्तम वास परिकरे तमुल सुगंधीचा परिवारे विभीषणाची धन धान्य असणारे गाईचे असणारे कळपच्या कळप असणारे वस्त्र सुंदर असे असणारे सुवासिक असणारे तांबूळ सुगंधित पानं सुद्धा विभीषण काकाला द्या रावण गेली नंतर उरेला दिसावे अनुमात्र सुख द्यावे सर्वत्र लंका पूर्वा राजा रावण गेल्याचं दुःख अख्ख्या गावाला झालं नाही पाहिजे सर्व गाव म्हणजे अनुमात्र कुणाला दुःख नाही झालं पाहिजे सगळ्याला काय पाहिजे ती त्यामध्ये सुख वाटलं पाहिजे श्रीराम मले विभीषणाची रावणे पडले त्रिलोक्याची तैसेने करावे विश्वासी करी जगाची सुखरूपा प्रभू रामचंद्र विभीषण काकाला सांगला राजा रावणाने जसा त्रास लोकांना दिलाय तसं तुम्ही देऊ नका म्हणजे सगळ्याला सुखी आनंदित करा हिंसा करावी सर्वता विद्या प्राप्त येते तत्वता मानवनीय शास्त्र संमता साचरता वर्ता कसं राहायचं म्हणजे हिंसा न करावी सर्वता हिंसा करू नका अहिंसा परमधर्म आहे पण हिंसा अजिबात करू नको बाबा शास्त्रोक्त पद्धतीने यज्ञ करा म्हणजे असणार आणि शास्त्रावर बोट ठेवून सर्व आचरण आपलं करावाचा पूजन स्मरून नारायण नित्यवर्ती झालं वर्तावे पंचायतन म्हणतात करा देवाचं त्या 5 देवाचं असणार तुम्ही ध्यान करा महादेवजीची पूजा करा महादेवजीचं असणार अर्चन करा देवीची असणारी पूजा करा आणि भगवंताचं नामस्मरण रात्रंदिवस चालू द्या रोज माझी प्रगती तैशी वर्तणूक करा तुला सगळे राक्षस म्हणतात पण राक्षसासारखी तुझी बुद्धी नाही मग मी जसं सांगितलंय तशा प्रकारे रोजच्या रोज वाट बाबा विभीषण कार्य विचारी कर्म नाचरावे दुष्ट धर्म उचित काळ राजधर्म नित्यवर्ती विचार होईल अशा प्रकारचं काम करायचं नाही दुष्ट वाईट प्रवृत्तीचं काम करायचं नाही आणि योग्य वेळ योग्य काळ बघून राजाचा धर्म व्यवस्थित सांभाळायचा बघा विभीषण काका राजनकडे विचार अल्पायुषी नव्हती नारी नर धान्यवती समग्र मदन ग्रहे माझ्या अनुग्रहाने मध्ये असणार तुमच्या गावात धनधान्य भरपूर होईल म्हणजे राज्य जर अविचार नाही जर घडला तर सगळ्यांचं वय वाढल राज्यात जर विभीषण काका तुम्ही अविचार घडवला सगळ्या अल्पायुष्यात मागत्याल म्हणून राज्यात अविचार घडू देऊ नका असं प्रभू रामचंद्र सर्व शक्ती शरण आली लक्षी निश्चिती समरंगणी सर्यव्रती होय तुझं प्रभू रामचंद्र आशीर्वाद देऊ लागला राज्यात अविचार कधी घडणार नाही कोणी अल्पायुष्य मारणार नाही धनधान्य भरपूर होईल म्हणजे एवढंच नाही सर्व शक्तीनं तुम्ही उदार होसाल म्हणजे जो कोणी शरणाला त्याचं रक्षण विभीषण काका तुमच्या शौर्यवरतीच्या ठिकाणी रणाच्या ठिकाणी करसाल 64 पावशी आता स्वलिना माझ्या 14 काळा याचं परिपूर्ण राक्षसाच्या कुळात असून सुद्धा तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल प्रभू रामचंद्राने आशीर्वाद दिला सकाळची प्रार्थना पाठविले स्वस्ताना देवली मंत्री बीज खुणा सर्व शक्ती झाला सर्वांची प्रार्थना केली प्रभू रामचंद्राने विभीषण काका बरोबर असणारं सर्व सैन्य दिलं काही मंत्र दिले आणि मंत्र देऊन विभीषण काकाला सर्व शक्ती सर्व रामचंद्राने त्यांची रवानगी त्यांच्या विभीषणाची प्रतिवर्षी बरवी यात्रेची करुणिया मोसहाची माझे ताराची परत विभीषण काकाला जाता जाता प्रभू रामचंद्र सांगू लागले प्रतिवर्षी यात्रा करा लंकेत मध्ये आणि मला मोठा मस्तव करून ज्या ठिकाणी मी गेलो त्या स्थानाची पूजा करा तीन वारी आपण द्यावे रामेश्वर दर्शन पूजा करून संपन्न माझे ध्यान जर सोमवारी मध्ये रामेश्वराचं दर्शन घ्यावं पूजा करावी माझं ध्यान करावं प्रभू रामचंद्र सांगतात आयतानाला परिचय युक्ती शिकवून लंकापती पुढती सांग्या तिने बुद्धी स्वामित्व अशा नाना प्रकारचं प्रभू रामचंद्रांनी सांगितलं स्वतःच हित कशात होईल हिताच्या गोष्टी प्रभू रामचंद्र विभीषण काकाला काय सांगतात रावणाची घरी तो हरावे निदान पुत्र ठेवा घरा भीतरी युवराजे राजा रावणाच्या घरी विभीषण काका तुम्ही राहायचं पोरं म्हणजे तुमच्या घरी राहू द्या युवराज्य पत्त्याला द्या
उर्वरित रावणाची अंतुरी त्या ठेवा इंद्रजिताचे घरी सर्वत्र सांभाळावे बनवे परी आपुल्या पत्या राजा रावणाची काय शिल्लक राहिलेल्या पत्नी आहेत ते इंद्रजिताच्या घरी ठेवावा आणि आपल्या मुलासारखं त्या असणाऱ्या सर्व राजा रावणाच्या पत्नीचं सांभाळ विभीषण काका करा. युद्ध करोनी कुंभकर्ण मंदिर ते देवा माझे तापशरा त्याची पूजा करून परिकर नित्य कीर्तन कुंभकर्णाच्या महालामध्ये झोपलेला होता ती महाल असणारा स्वच्छ करा. तिथं म्हणजे माझं असणारं धनुष्याने बाण ठेवा आणि त्या धनुष्याने बाणाची रोज पूजा करा आणि रोज माझं नामस्मरण तिथं करा. कोटी रामायण करावे नित्य श्रवण पुरुषने माझ्या मूर्ती पूजेला विश्व लावावे. शतकोटी असणारे रामायणाचे श्लोक आहेत ते असणारे नित्य वाचावेत आणि माझ्या मूर्तीची पूजा करावी आणि स्वधर्म आणि विश्वाने आचरण करावं. आपलं बघून लोकांनी वागावं अशा प्रकारचं विभीषण काका काम करा. करावे क्षरक्षरण पुरचरण भूत शुद्धी प्राण प्रतिष्ठा करून केशवादी मात्र का संपूर्ण करावा. मग मला असणारा साक्षरद असणारा तुम्ही मंत्र म्हणावा. सर्व असणारा जीव मात्र सिद्ध व्हावेत म्हणून माझ्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करावी. असणाऱ्या मातृकाचं पूजन करावं. दिसत 10 प्रकारचा न्यास असतो तेही करावा. हे बोलले अगस्ती संहितेची आणि अथर्वण उत्तराता विनाशी करुणेंद्र युद्धराशी ममर्चनाशी करावे. मग मला अगस्ती संहितेचं वाचन करावं. अर्थवर्ण उत्तर मीमांसा अशा प्रकारची शास्त्र त्या शास्त्राचं पठण करावं. यंत्राचं असणारं यंत्र काढावं. मग असणारे माझी पूजा करावी. युक्त चातुर्म्याशी तीव्रत देवलावे वरा समत शैली बोधुरी व्रत त्रय व्रत विप्रदीक्षा प्रकटावी. मग म्हणजे असणारा चातुर्मासाची व्रत करावे. वराह संमती असणार त्याच्याची काय वराह पुराण आहे त्याच्या ते संमती वाचावे म्हणजे असणार. त्याच्यानंतर असणारी शयनी बोधिनी अशा प्रकारचे व्रत एकादशी सारखी नाव आहेत ती हे असणारे तुम्ही करावी. ब्राह्मणाची दीक्षा घ्यावी. करावी निंदा कोणाची स्तुती येऊन वार्तानारी परंगण्याची स्वप्नी मातेला विसरावे. चांगलं सुंदर प्रभू रामचंद्र सांगू लागलेलं आहे कुणाची निंदा करू नको. फुकट कळण शिंदी वळवळ दुसऱ्याचं पाप धुवू नको ना आपलं वाढवू नको म्हणून दुसऱ्याची निंदा करू नको. स्तुती बी अंगावर येऊ देऊ नको का तर स्तुती बी इकलीच आहे. तिला बी जवळ करू नको. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या असणाऱ्या स्त्री परस्त्री माते समान माना. परधन व मना समान माना. आणि एवढंच नाही स्वप्नात सुद्धा आईला विसरू नको. बघ विभीषण काका रामे करुणिया पोटेची वैसवीला आपला पाशी पाचारुणी शुक्राची मग मुहूर्ताची पुशी. मग असणाऱ्या श्री प्रभू रामचंद्राने आपल्या परत एकदा आलिंगन विभीषण काकाला धरलं आपल्या जवळ बसवलं आणि मग असणारे इंद्रदेवाला बोलवलं. मग म्हणलं मुहूर्तावर पाठवायचं म्हणतात. कवाचा काढला मुहूर्त सोमवारच्या ऐवजी रविवारचा काढला म्हणतात. वाचा हे म्हणे सुनिश्चित उदयी काय तू मुहूर्त साधुनी अभिजित भोजनयुक्त सांगितलं म्हणजे उद्या सकाळच असणारा मुहूर्त. उद्या सकाळच्या मुहूर्तावर म्हणजे असणाऱ्या सूर्य उगवायच्या वेळेस म्हणजे असणारा मुहूर्त म्हणजे अभिजित म्हणजे दुपारी 12 वाजताच्या वेळेस मध्ये जाण्यासाठी त्याच्या अगदी जीवन पाठवा. या उपरी श्रीरामे प्रधान बोलविले अनुक्रमे लंके समीप दीपे उत्तमे विभीषण लागी लगेच प्रभू रामचंद्राने प्रधानाला बोलावलं आणि लंकेजवळ असणारे दीप असणारे विभीषणसाठी दिले. शेतरथ शस्त्र हस्ती तुरंग उत्तम चालकृती लंकेशाची विधियुक्ती अति प्रीती. हजारो रथ दिले हजारो हत्ती दिले म्हणजे असणारा अलंकार भरलेले हत्ती घोडेत म्हणजे आणि असं युक्त शास्त्रोक्त पद्धतीने विभीषण काकाला प्रभू रामचंद्राने दान केलं. आणि पुढे काय म्हणतं जानकीची पाचरुणी रघुनंदन कानी सांगुनी वचन पूजा करुणी संपूर्ण विभीषण पत्नी. तेवढ्यात विभीषण काकाच्या पत्नी दिसल्या प्रभू रामचंद्राला. सीतामाऊलीला बोलून विभीषण काकाची पत्नी आहे. साडी चुळी दुबड आज्ञा वंदुनी श्री पूजा करून येतो उपचारी वस्त्रालंका परपर करी. प्रभू रामचंद्राच्या सीतामाऊलीनं म्हणलं लगेच आपल्या असणाऱ्या घरात दुकानाला गेला नाही. कुणीतरी इकडे निशिगले तिकडे फिरवली. लगेच कपाट उघडला. कपाळात सुंदर साडी आणली गेली आणि वस्त्रालंकार म्हणजे लगेच विभीषण काकाच्या पत्नीला दिलं.
आणि त्यांना पालखीत बसवलं. ऐशरी रघुपती सिद्ध करुणी लंकापती सवे वधुनी प्रथम सुमती लंके प्रति अशा प्रकारे रामचंद्राने आपल्या असणारा सिद्ध राजा असणाऱ्या राजा विभीषण काकाला केलं. बरोबर प्रधान सुमंतीला दिलं, रथात बसवलं आणि लंकेकर घडघड करत निघाला. येरीकडे विश्वकर्मा आपण करुणी लंकेची गमन आज्ञेप्रमाणे रतुनी पूर्ण विश्वकर्मेने लगेच श्रीराम रात्रीत म्हणले प्रभू रामचंद्राने जशी आज्ञा केली तसं लंका नगर बनवलं आणि सकाळ उठल्या उठल्या प्रभू रामचंद्राचं दर्शन झालं. आज्ञेप्रमाणे आपण ब्रह्माची सृष्टी संपूर्ण लोक बरोबर विविध जन अष्टदर्शन प्रभू रामचंद्राच्या आज्ञे शिरसावने ब्रह्मदेवाने मध्ये असणाऱ्या सर्व सृष्टीची रचना केली म्हणजे असणारा तिथं असणारा 18 पगड जातीची लोक लंकेत स्थापना केली. सकळ समृद्धी करुणी लोक मंडळ वंदोनिया भूपाळ स्वस्थानाची सगळ्या मुळातले लोक येऊ लागलेले असणाऱ्या लंका त्या ठिकाणी असणाऱ्या राजाला साष्टांग नोट करून आपापल्या घराकडे घडवले असं चालू झालं. ऋषी आधी नम्रत्वे बोले प्रयासी तुम्ही जाऊन लंकेची विभीषणाची. मग प्रभू रामचंद्राने म्हणजे असणाऱ्या सर्व ऋषी मंडळीला बोलवून त्यांना सांगितलं तुम्ही लंकेला जावा आणि विभीषण काकाचा राज्याभिषेक करा. माझा विभीषण आपण ते माझे निधस्थान आग्रगणी वैष्णव पूर्ण नितया दिला. माझं विभीषण काका माझ्या आहेत म्हणजे माझं असणारं स्थान माझा जीव की प्राण विभीषण काका आहेत म्हणले. वैष्णव मध्ये सर्वात श्रेष्ठ विभीषण काका आहेत म्हणले. मी त्यांच्या अधीन ते सांगतील तसं राहिले कामाचं प्रत्येक आदराचा विलास आनंद करून समराचा परस्परे स्नेह. अशा प्रकारे 1 महिना विभीषण काका लंकेमध्ये राहिलेला रोज एकमेकाचा असणारा आधार आहे, एकमेकाचा असणार आहे विलास 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 यागला असतं बरं का. ही विलासाचं वेळ होते. मग म्हणजे असणार आहे अशा प्रकारे एकमेकाने एकमेका आनंदात राहिलेले आहेत, आनंदात परस्पराला प्रेमाने. काळी श्रीराम चरण देखील डोळेवरी पूर्ण मध्यानी करुणी शरण पंक्ती भोजन. सकाळी उठले प्रभू रामचंद्राच्या चरणाचं दर्शन घेतलं. प्रभू रामचंद्राला डोळे भरून पाहायला गेलं. दुपारचं शरीर स्नान केलं जेवायला बसले. काय रघुनंदन देखता आनंदे निराजन वाटक गती संपूर्ण श्रीराम गुण. संध्याकाळ झाली की प्रभू रामचंद्राची असणारी आरती करायची भाट असणारी गर्जना करू लागले. प्रभू रामचंद्राच्या गुणाचं वर्णन प्राप्त झाली आणि येता विधी सुमन चंदनाची शिया विधीची उपमा कैसी ब्रह्मचंदनाची रात्र झाल्यानंतर असणाऱ्या फुलाने असणाऱ्या चंदनाची असणाऱ्या प्रभू रामचंद्राची पूजा करायची. शय्या तयार करायची. त्या शय्याला असणारं उपमा देता येत नाही अशा प्रकारची शय्या सत्य लोकांच्या ठिकाणी ब्रह्मदेवाची शय्या ती सुद्धा फिकी. एके दिवशी मला किडेची धावणी करीत परिवाराची कैसेची राजग्रही संभ्रमेची अति आनंदेची. एखाद्या दिवशी मला क्रीडेला जाऊन जायची सहपरिवारासहित तशाच प्रकारे असणाऱ्या घरात ही एका दिवशी असणारा असा उत्सव असणारा चालायचा आनंदाचा. शेवीची येती गोपुराची मग पाहती गजे युद्धाची रतुर सकळ सैन्याची निशी अग्नियंत्राची. असणारा एका दिवशी मारीवर चढायचं हत्तीचं युद्ध बघायचं. तशाच प्रकारच्या असणे अग्नियंत्र आहेत ती कशा प्रकारची चालतात कशा प्रकारचं उडवायचं हे एकमेकाला दाखवू लागली. राजग्रहितांबूलयन मान मग पावती आपुले स्थान भोगभोगिती संपूर्ण ते रघुनंदन. प्रभू रामचंद्रांनी निर्माण केलेला आहे ते सर्व असणाऱ्या स्थानाच्या ठिकाणी जाऊन असणारा आपापले भोग घ्यायचे पान खाऊन घ्यायची ती विवाचा. गंधर्व येती घराची नाना परिराविती कर्माची लावणी चित्ताची मग सेजीची. ते गंधर्व असणारे त्या घराचे जे नाना प्रकारचे असणारे कर्म दाखवायचे नाना प्रकारचं गायन करायची. मग म्हणजे असणारा लोक गाणं ऐकून ऐकून रामाचं गुणनाद ऐकून ऐकून थकून गेले की डुकले हाणायची. येते येऊन ऋषीचे छंद सेवी लागी तिष्ठत परी त्यांचे मन नवीची काम सक्त की हरिभक्त तिथं असणारा 1000 उर्वशी असणारे यायच्या आणि ते असणारी सेवा तिथं त्या सांजे करायची. पण ती राम भक्त होते कामासक्त होत नव्हते. म्हणजे कसली उर्वशी असली तरी गदारोळ आनंद बैला भूगोळ कीर्ती स्फुटो पाय दिग्मंडळ रामनामाची प्रभू रामचंद्राची असणाऱ्या जी काही नीती जी काय असणारं आचरण आहे वागणूक आहे त्याच्यानुसार म्हणजे असणारा सगळीकडे असणाऱ्या त्या ब्रह्मांडामध्ये कीर्ती प्रभू रामचंद्राची राम भक्ताची पसरली. करत सर्व अवरात्र काळ पडे जा कुणी नेत इंद्राचा लेख की मात्र श्रीरामराज करिता
स्वामी महागामध्ये असणारा तिकडे सर्व असणारे लोक सुखाने अहोरात्र राहू लागलेले आहेत. काळ सुद्धा डोळं झाका लागला. इथं माणसाची झाका लागली, तिथं काळाचं डोळं झाकलं. काळ सुद्धा त्या अयोध्या नगराकडे बघायला गेला. म्हणजे काळाला जर डोळं झाकायला लागला तर बाकीच्यांची काय कथा आहे? गप बसायची. देव येऊन ते तीच कोडी काळी दारुणी पुरवणी मागोली सांडी ती रामयाची प्रौढी मग वळणी सांडली 33 कोटी देवीचे असणारे बरोबर रामचंद्रांची ओवाळून टाकावी काय असं त्याला सर्वांना वाटत होतं. असं रामराज्य सगळं चाललं होतं. उदय प्राप्त स्तुती वाद्य बोधिती श्री रघुनाथ प्रतिपाळी विश्व समस्त प्राप्त बोध करीते झाले असणाऱ्या सूर्य उगवल्याबरोबर असणाऱ्या सर्व असणारी स्तुती बरोबर रामचंद्राची करायची. मग असणारा स्तुती झाली की विश्वाचं प्रतिपाळ असणारे बरोबर रामचंद्र येता सांगता विधी करत होते. उठवली सकळाची चौच्या विधी घालून या मद्रासनाची मूर्ती द्यालाची आणि मग उठायची सकाळ उठले की तांबे घेऊन बाहेर जायची. हाय का नाही? पहिलं नव्हतं जिथं खायचं तिथं, आता आलं. पहिलं नव्हतं बाहेर जायला होतं. मग म्हणले जा काय तसं स्वच्छ भारत स्वच्छ बोलायचं काम. मग म्हणले असणारा बाहेर जायची. बाहेर नारे काय असणारे मुद्रा काय खिचिरी गुळचिरी आगोचिरी हे असणारे ती का मुद्रा देते ज्याच्या पद्धतीने मुद्रा लावायची. बरोबर रामचंद्राचं ध्यान करायची. येऊनी सकळ जन घेती राम श्रीराम दर्शन माग करुणी सर्वेश्वर संध्या ओम सर्व लोक यांची बरोबर रामचंद्राचं दर्शन घ्यायचं. मग असणारे श्रेवीचं स्नान करायचं, संध्या होम करायचे. घेऊन वस्त्रे पूजन परस्पर अर्पणी सुमन चंदन राजद्वारा देवाची असणाऱ्या अर्चना करायची. मग असणारे एकमेकाला असणारं वस्त्र असणारं फुलं चंदन अर्पण करायचं. बरोबर रामचंद्राच्या महालामध्ये जायचं. वाट विकिया दान मूर्तिमंत निधी ठेलिया किंवा आलिया सकळ संपत्ती काय असणार त्या अयोध्यानं करत असणारी बाजारपेठ सांगावी. मूर्तिमंत धनाची कटुडी आहेत की काय अशा प्रकारचे म्हणजे असणारा प्रत्येक जण असणारा सगळ्या संपत्ती सवेत बाजारात शानशीर वागत होतं. विसर्जन बाहेर आला रघुनंदन प्रभाविती बंदी जन अति पुरुषार्थ असली सभा सोडून बरोबर रामचंद्र बाहेर निघाले की बाहेर निघाल्यावर बंदी जन असणारा बरोबर रामचंद्र की जय अशा प्रकारच्या पुरुषार्थाचं वर्णन बरोबर रामचंद्राच्या करायचं वाच. नित्य नित्य उत्सव करीता झाला राम राम आनंदाचा गौरव ब्रह्मधिका अशा प्रकारचा रोजचे रोज उत्सव बरोबर रामचंद्र करू लागलेला आहे. आनंदाचा गौरव ब्रह्माधिकारला सुद्धा दुर्लभ न पाहायला मिळणारा न आनंद उत्सव साजरा करणारा असला आनंद बिनकुलीनं दाखवतो. या परिविषण एकांती प्रबोधिनी बहुता युक्ती आणून कौशल्य प्रति चरणावरी अशा प्रकारे विभीषण काकाने असणाऱ्या एखाद्या ठिकाणी बरोबर रामचंद्राने त्याला सांगितलं. मग कौशल्य मातेला बोलवलं आणि कौशल्य मातेच्या चरणावर विभीषण काकाने डोकं ठेवलं. माता म्हणे विभीषणाची तू माझा रामाचा सखा होती मग देऊन आशीर्वचनाची सुमित्रे कैकेयीची भेटविला. विभीषण काका कौशल्य मातेच्या पाया पडल्याबरोबर तू माझ्या प्रभू रामचंद्राचा सखा होशील असा आशीर्वाद विभीषण काकाला दिला. धगत सुमित्रा माता आल्या कैकेयी माता आल्या त्यांनाही विभीषण काकाला भेटवलं. तसे ते माता समस्त डोळा पाती सुग्रीव सकाळ सहित हनुमंत त्रिजगतीत 700 लाईन उभा राहिल्या पण 700ला डोळ्याने प्रभू रामचंद्र असणाऱ्या ओळख करून देऊ लागले. हे सुग्रीवराजे हे विभीषण काका हो का हे हनुमंतराया म्हणले यांच्या सगळं जगातली जगतात हुडकाय गेलं तरी असली माणसं नाही ती आयांनो बघा. येऊन ते वेळी पाहती विभीषण वानर मंडळी हाडपिया करिता मुली देऊन या मग असणाऱ्या चारी बी सुनाल्या कुठल्या आल्या हिंदमावली सुरकीर्ती मांडवी उर्मिला या चारीच्या चारीला चारींना असणाऱ्या सगळ्या वानर मंडळींना बघितलं. विभीषण काकाला बी बघितलं आणि मग तिथं पानाची विडी देणारे आले. सगळ्यांनी पानाचा विडा दिला. पान खाता आणि निघाले. बेशी देता ऋषी घन देवरी वदोक्त आशीर्वचन सभेमध्ये सर्व ऋषी मंडळ सर्वांनी असणाऱ्या वेदोक्त शास्त्रोक्त पद्धतीने आशीर्वाद दिला. सगळ्याचा सन्मान प्रभू रामचंद्राने केला. सभेत जवळ येऊन बसविलं. श्रीराम पूजे तयाची विनंती आहे मानसी माझ सांगावे निश्चयाची धर्मनीतीची अनुकूल. प्रभू रामचंद्रांनी जवळ बसवलं. आता
आता अजून इथून रामायण अवघड लागला बघा. जवळ प्रभू रामचंद्राने बसविलं आणि बसून असणारे विनंती केली आणि मनाच्या ठिकाणी त्या ऋषीवर यायला म्हणू लागले. धर्मशास्त्रावर बोट ठेवलं काय विचारतात. आम्ही मारिला रावण तर येतव देव कार्य जाण करो पावला कृत कल्याण परिदूषण ते आम्ही राजा रावणाला मारलं, देवांचं कार्य झालं, देव बंदीखान्यातनं सुटलं आणि राजा रावणाचं बी कल्याण झालं. पण लोक आम्हाला नाव ठेवायला लागले की प्रभू रामचंद्राने रावण मारला. हा विद्याचा पण तू पहिलं तिथीचा तू ब्राह्मणोत्तर निश्चित सकळ वेदा तू जाणता. शाही शास्त्र 18 पुराण 4 वेदामध्ये पारंगत असणारा ब्रह्मदेवाचा पंतू पौलस ऋषीचा मुलगा आणि ब्राह्मणामध्ये उत्तम असणारा असा राजा रावण माझ्या हातून मिळालाय. याची मारिले समरंगणी रोषला क्षेत्र धर्म लागुनी तथापि स्वामीच्या वचनी अतिविश्वास आमुचा. शास्त्र सांगताय की रणांगणाच्या ठिकाणी मारलंय. शास्त्र धर्म होता तो शास्त्र धर्मानुसार मी त्याला संपवलं, मला काय पाप लागत नाही. पण तुम्ही सगळे ऋषी मंडळी बसला म्हणते मारलंय मारलंय म्हणते ती. आता इथं मारलं तर ती पोलीस स्टेशन येत आहे की लगी शिक्षा देते. पण मी मारले राजा रावणाला म्हणल्यावर मला बी काहीतरी शिक्षा पाहिजे की. येतात वदावे जी प्रायचित ते करून विधियुक्त धर्मस्थापना धर्माची स्थापना करताना ऐका प्रभू रामचंद्र आज आता जर समज ही धर्माची धर्मरक्षती रक्षिती आहे ना ती आज त्यांचं काहीतरी बिरीद आहे धर्मरक्षती रक्षिती आणि धर्मच भक्षण झाला तर धर्मरक्षण करणारे ते रक्षक आहेत पण आता धर्माचं भक्षण करणारे असू द्या आपल्याला काही घेणं देणं नाही. पण प्रभू रामचंद्र सांगतात धर्माचं रक्षण करण्यासाठी माझ्या हातून त्याचा वध झालेला आहे, त्या वधाचं प्रायश्चित्त मला झालं पाहिजे. आता नाही तर मग तेव्हा ही जर प्रभू रामचंद्र तेव्हा नसतं म्हणलं तर कुणी कुणाला मारण फिरणं म्हणतं का वध झाला म्हणजे हातून त्याचा काहीतरी शिक्षा मला झालीच पाहिजे असं प्रभू रामचंद्र म्हणते. बोलती ऋषी ईश्वर पोसाची गौरवणी विचार तू सगळ्याचा ईश्वर कृपा कर. तेव्हा सर्व ऋषी मंडळ बोलायला लागले अहो तुम्ही म्हणलं असणारा चांगला विचार असणारा आम्हाला विचारायला लागला की माझ्या हातून पाप झालं ना राजा रावण म्हणजे पाप झालंच की म्हणले मग त्या पापाचं प्रायशिक्षा मला काहीतरी सांगा. पण तुम्ही सगळ्यांचा ईश्वर देवादी देव तो हा देवांचाही देव सगळ्या देवांचा देव आहे. काय कळीकाळाचा देव कशाचा देव आहे तुमच्या पुढे म्हणले असणार सगळ्यावर कृपा करणारे आमच्यावर सुद्धा कृपा करणारे प्रभू रामचंद्र आहे. पुन्हा आज पाय विचारायला लागले की जे चाल माझे लिंग प्रतिटीचे तीर्थ स्थापन करवीचे संपादीचे शिवा. ऋषी मंडळी म्हणू लागले प्रभू रामचंद्र ऐका तुम्ही काय करा एखाद्या ठिकाणी महादेवजीच्या लिंगाची स्थापना करा आणि त्या महादेवजीची अर्चना करा म्हणजे पूजा करा सेवा करा भक्ती करा नामस्मरण करा ही तुम्हाला शिक्षा असं ऋषीवरी म्हणतात. कृष्ण गोदा भगीरथी उभय तिरिलिंग प्रतिष्ठा निश्चिती येणे ब्रह्महत्येची निर्मुक्ती वेद प्रयुक्ती. वेद आणि शास्त्र सांगतात कृष्ण गोदावरी आणि भागीरथी ह्या त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र तुम्ही लिंगाची स्थापना करा महादेवजीची तिथं पूजा करा ब्रह्महत्येसारखं पाप तुमचं निघून जाईल. का तर ब्राह्मण राजा रावण होता पण खावण्याची खात होता पिवण्याची पीत होता त्याच्यामुळे तिची अशी अवस्था होती. ब्रह्मदेवा असणारं ब्रह्महत्याचा डाग तुमचं निघून जाईल त्या त्रिवेणी संगमावर तुम्ही महादेवजीची स्थापना करा. आलिकेकाचे कारण ब्राह्मणाशी द्यावे अग्रहार दान पत्र द्यावे वर्षासन पृथ्वी शेषी सूर्य जवाये. मग ह्याच्यानंतर अजून एक सांगतो म्हणजे असणार जे काय ब्राह्मण आहे त्या ब्राह्मणांना म्हणलं तुम्ही काहीतरी बक्षीस दान द्यावं म्हणजे दरवर्षी काही ना काहीतरी असणार प्रभू रामचंद्राला असणार वर्षाच्या वर्षाला म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत काही ना काही असणार वर्षाला ब्राह्मणाला काय फुल पत्र काय 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 द्यायचं ते दान द्या. वांगोली ऋषीचे चरण करुणी चरण क्षाळन भक्तियुक्त करुणी पूजन मग स्वाश्रमा. अशा प्रकारे शिक्षा ब्राह्मणाला विचारली ऋषी मंडळींना विचारली सर्व ऋषी मंडळींच्या प्रभू रामचंद्र पाया पडले त्यांच्या असणारं पायाचं असणारं दुधल्या आपल्या महाला घरामध्ये असणारं भक्तियुक्त अंतकरणाने प्रभू रामचंद्र सगळ्याची पूजा केली आणि सगळ्याला आपापल्या घरी पाठवलं. आज्ञा करुणी प्रधानाची एक बाग देवाची दुजा बाज तुझ्याची तिजा राजाची चालली. याप्रमाणे वागण्याची प्रधानाला आज्ञा केली प्रभू रामचंद्राने. आपली कमाई किती आहे
आपली कमाई किती आहे म्हणजे 100 रुपये आहे. राजाला आज्ञा दिली, प्रभू रामचंद्राने किती कमवलं? 100. त्याच्यातला 100तला एक भाग प्रभू राम देवासाठी सोडा, दुसरा भाग ब्राह्मणासाठी सोडा आणि तिसरा भाग आपल्या तिसऱ्या भागाच्या कमाईत मध्ये राज्याचा कारभार चालवा. त्याप्रमाणे शिवालय लिंग प्रतिष्ठा येतान्वये संपोधोनी शीघ्र मज प्रतीये सुखवार्ता. मग मला जसं मग अशी त्या ऋषीवर यांनी सांगितलं तसं ते असणारे भागावं भोगावं ते असणारे ते तीरावर जाऊन लिंगाची स्थापना करा आणि सुखाची वार्ता सांगायला या जेवाया या म्हणून. वंदोली शिशी वंदोली या भरतासी मुद्रा लोणी पत्रासी मग दुतासी धाडिले. मग लगेच असणारे भरतीला बोलावलं, भरतीला असणारे एक मुद्रा दिली म्हणजे तिच्यावर असणारी मोहर उमटून असणार पत्र ती असते कशी पोस्टात तशी पत्र पुढे सरकत नाही तसं शिक्का प्रभू रामचंद्राने मारला आणि दूताजवळ देऊन काय सांगितलं? चमत्कार करुणी नमन आज्ञेप्रमाणे संपादून श्रीमासत पात्रे गण श्रीरामचरण वंदावया. लगेच प्रभू रामचंद्राची आज्ञा संपशील 3 महिन्यातच असणार ते मंदिर बांधून म्हणजे असणारे प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला सर्व असणारे गण आले. हरितापडी संन्यासी योगी बसले योगाभ्यासी त्यांची वार्ता अनुनी मानसी येतोपचाराची पाठविले. मग असणारे जे काही योगी असतील, गोसावी असतील, जोगी असतील, संन्यासी असतील, योगाभ्यास करणारे असतील यांचे सर्व असणारे आज्ञा वार्ता प्रभू रामचंद्र आणू लागले. बातमी आणायची त्याच्याप्रमाणे ज्याला जे पाहिजे ते असणारे प्रभू रामचंद्र जाऊन देऊ लागले. अन्नपहीन अंगे दरिद्रे पाडले वात योगे ग्रहण वस्त्र संयोगे अतिस्नेह आंधळे होते, पांगळे होते, हीन अंगाने काही ना काय कुणाला काय होतं, कुणी दरिद्रीने पडलेलं होतं, कुणा असणारं वाताने योगाने पडलं होतं, कुणाच्या घरावर कुणाला घर नव्हतं, कुणाला अन्न नव्हतं, कुणाला वस्त्र नव्हतं, सगळं असणारं प्रेमाने असणारे प्रभू रामचंद्र देऊ लागले. मध्ये त्याच्यासाठी म्हणजे असणार अन्न सुरक्षा योजना काढली, त्याच्यामध्ये घर प्रकल्प काढला. वाचा. भरताशी मरे श्रीराम राज्यभार चालवी निसीम जे असेल दुर्जय ते मज प्रती नेवे सांगा. भारताला प्रभू रामचंद्र सांगितलं व्यवस्थित राज्य कारभार चालवायची तर अडचण येईल. जे काम तुम्हाला होत नाही ती माझ्याकडे घेऊन या, मी नियमाने करून टाकतो. त्यानंतर सभा विसर्जन सवे विवेशन आत्मजन घेऊन मग पातला जानकी भुवन परिचारक जनसमवेत. त्याच्यानंतर सभा संपून टाकली. विभीषण काकाला बरोबर घेतलं आणि मग सीतामाऊलीच्या भवनामध्ये आपल्या प्रभू रामचंद्र असणाऱ्या परिदाशी समवेत गेलेले आहे. तक्रारी एवढी त्याशी भेटविले जानकीशी तिने आपण कंठावरणाची प्रभू रामचंद्रांनी सीतामाऊलीच्या नेहलं. विभीषण काकाला भेटवलं. सीतामाऊलीला आनंद झाला. आनंदाच्या भरात भली मोठ्या असणारी सोन्याची माळ काढली, विभीषण काकाच्या गळ्यात घातली. विभीषण काका राम राम. भरते येऊनी बलरासी पाचारुनी सर्वे प्रधानाची आज्ञा नेहमी समस्ताची प्रतिसभेची शीघ्र लगेच भरत इकडे सिंहासनावर जाऊन बसले. प्रधानाला सांगितलं सगळ्याला सभेत बोलवा. उदयिक सकाळाची प्रयाण स्वय करविल रघुनंदन सदने करुणी निर्माल सिद्ध करले उपचार. उद्या सकाळची विभीषण काकाला त्यांच्या गावाकडे पाठवायचंय. त्याच्या निमित्त रविवारी सोमवारी होतं ते रविवारी जेवण आहे म्हणजे आता म्हणून भरतीनं सगळ्याला सांगितलं सगळ्यांना म्हणजे असणार 8:30 वाजता बरोबर रविवारी जेवणाचा कार्यक्रम आहे तर सगळ्यांनी जेवण तयार करा बर का. श्रीराम संकेत लगावता निर्माण करावे चौ पुरुषार्था जे जे अपेक्षा ज्याचे चित्ता त्या त्या पदार्था पुरवावे. प्रभू रामचंद्रांनी सांगितलंय म्हणले आमची काय 4 पुरुष आहेत धर्मार्थ का मोक्ष बर का. 4 पुरुष ज्याच्यापेक्षा अर्थ आहे त्याने अर्थ द्या बर का. ज्याच्यापेक्षा असणारा धर्माने नीती नाही काय उचलायचे कार्यक्रम करा. काही जणांना असणारं काम काय इच्छा करण्याची आहे ती कसं जसं जसं जमल तशा प्रकारचं 4 पुरुषार्थ आपलं पणाला लावा आणि ज्याच्या चित्ताला जे आवडतंय तशा पदार्थ पुरवा बर का. आणि तुम्ही पूर्वडी रामवरदान राजनीती झालं संपत
अशी शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरुजांना स्वामीला शरण गेले नव्हे का काका आपल्या सद्गुरु शांती ब्रह्म एकनाथ महाराजाला शरण गेले आणि विभीषण काकाचं समाधान केलं म्हणतात प्रभू रामचंद्रांनी. आता सगळं असणारा आशीर्वाद प्राप्त झाला विभीषण काकाला. त्या आशीर्वादाने आणि राजनीती राज्यकारभार कसा चालवायचा हे व्यवस्थित प्रभू रामचंद्रांनी सांगितलं गेलं. आता सांगून विभीषण काका उद्याच्याला मात्र जेवतील बरं का. माझ्या मनाने याय पाहिजे तो उद्याच्याला जेवण, पण परवा दिवशी आले जाऊ द्या. परवा दिवशी जेवतील विभीषण काका, उद्याच्याला बी जेवतील, परवा दिवशी बी जेवतील. काय झालं आपलं म्हणायला. आणि मग असणार लंकेकडे जातील. हे विभीषणा क्या न करता श्री गुरु आपण हे निधी संपूर्ण निरूपण करते पणे राहिला. असं गावा काका म्हणतात. हे जे काय विभीषण काकाचं जे काय आख्यान आहे, जे तुम्ही ऐकलं, जे काय वर्णन केलं, ते करता करिता आमचे असणारे श्री गुरु शांती ब्रह्म एकनाथ महाराज आहेत. म्हणजे त्यांनीच आम्हाला असणारे चालना दिली. साळुंके मंदिर बोलवत असे परी बोलविता त्यांनी वेगळंच असे वेगळंच असणारे ते म्हणजे आम्ही करते पण आम्ही उभं राहिलोय. आम्हाला सद्बुद्धी दिली आणि त्या बुद्धीच्या जोरावर असणारं सुंदर असं आख्यान त्या विभीषण काकाचं तुमच्या आमच्या समोर मांडलं गेलं. मग असणारे हे बेबी असणारे गावा काका त्यांच्या सद्गुरु शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना शरण गेले आणि शरण जाऊन म्हणतात उद्याच्या त्याच्या ठिकाणी आता उद्या परत सभा भरेल. सभेमध्ये असणारे प्रभू रामचंद्र आता आज्ञा केलेल्या भरतजीनं सुंदर असणारं जेवण बनवून आणा विभीषण काकासाठी. उद्या जीवतील विभीषण काका त्यांच्या लंकेकडे जातील आणि लंकेकडे जाता जाता प्रभू रामचंद्र परत एकदा बोध करतील आणि सुंदर असणारा विभीषण काकाचा कशी पाठवून प्रभू रामचंद्र करतील. सुंदर गोड कथाने बुद्धीच्या ऐकायची विनंती श्रोते मंडळीला करतात आणि गावबाबा काका या अध्यायाचं कथाने संपवितात. तिसरी भावार्थ रामायण युद्ध कणेक गर्दी काय विभीषण प्रणय नाम नवतो अध्याय. गोड हा श्री कृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु मंडळी कार्यक्रम